ज्ञानोबारायांचा सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे पंढरपूरची वाटचाल करत अवघ्या 2 दिवसाच्या मुक्कामावर पंढरीच्या जवळ आलेला आहे. ज्ञानोबारायांचा सोहळा ही एक वारकऱ्यांची प्रचंड शक्ती आहे की ती जगात अद्भुत मानलेली आहे. एवढा मोठा समूह आणि तो एकत्र चालतो आणि गुण्यागोविंदाने राहतो हे एक वैशिष्ट्य आहे. मात्र या गर्दीचा फायदा घेऊन काही नास्तिकवादी मताचे लोक याच्यामध्ये घुसतात आणि वारकऱ्यांचा बुरखा घेऊन आपलं तत्त्वज्ञान लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्य वारकऱ्यांना याच्यातले सामान्य भेद माहीत नसतात. त्यामुळे असे वारकरी त्यांच्या बोलण्याला बळी पडतात. तरी वारकरी संप्रदायातल्या सुज्ञ लोकांनी अशा लोकांना जागीच रोखावं आणि त्यांना अशा ठिकाणी प्रवेशच मिळू देऊ नये याचा प्रयत्न करावा आणि आपल्या तत्त्वज्ञानावर घाला घालणारे हे आपले छुपे रुस्तम आहेत. त्यांची सर्वांनी दाद घ्यावी आणि त्यांच्या मताला कोणीही बळी पडू नये अशी सर्वांना नम्र विनंती. महाराज, याच्यामध्ये तुम्ही जे बोलताय याचप्रमाणे मनीषा कायंदे नावाचे एक आमदार आहेत. त्या म्हणल्यात की हे अर्बन नक्षलवाद आहे. जे लोक वारकऱ्यामध्ये शिरतात, जे बुक्का लावतात आणि लोकांना प्रवचनं देतात, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एरवी तर देवच मानत नाही, तुम्ही नास्तिक आहात, तर मग तुम्ही का लोकात जाताय? तेच सांगतोय मी. असे जे लोक येतात ना, त्यांचं मत समाजामध्ये लादण्यासाठी असं ते ढोंग करतात. जसं तुकोबाराय काय म्हणतात, वाघाचा कळबूत दिसे वाघायसा, परी नाही जशा सातांगी. वाघाचं कातडं पांघरलेला एखादा मनुष्य तो वाघासारखा दिसेल, पण तो वाघ होऊ शकत नाही. म्हणून आमचं तर मूळ म्हणणं असं आहे की जर तुम्ही देव मानत नसाल तर या देवाच्या रस्त्याला तुम्ही यावंच का? आमचा मार्ग श्रद्धेचा आहे, धर्माचा आहे. एक तर त्या मार्गावर तुम्ही येऊच नये आणि आमचं पांघरून घेऊन खोटं नाटक करू नये. ह्याला नक्षलवाद म्हणतायत. ते अर्बन नक्षलवाद शब्द वापरला नाही. मला तो अनभिज्ञ आहे. त्यामुळं जे आपल्याला कळत नाही त्याबद्दल आपल्याला बोलण्याचा हक्क नाही. बरं, या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे की याची चौकशी व्हावी. तुम्ही? मी नाही पत्र दिलेलं. नाही ना? ठीक. ते पत्र हिंदू जनजागृतीवाल्यांनी दिलं असेल कदाचित. कारण वैयक्तिक मी काय पत्र दिलेलं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.